चला फील्ड अरेंज करून घे. धाकटी डाणू संघ जास्त वेळ घेत आहेत प्लीज. जयदेवने गोलंदाजी मार्गवर आलाय. फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये जिम्मेदारी असेल धाकटी डाणू संघाकडनं. दुसऱ्या बाजूने किरण जाधव, सिद्धार्थ 11 म्हणजेच निलेश फायडर संघाचा एक सलामवीर, आक्रमक फलंदाज. या वेळेला बॉटमहॅंडचा यूज केला. चेंडू इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि या ठिकाणी किरण जाधवला यावं लागेल टकआउट कडे. यस आहे. थँक्यू. आसिफ मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. चला जास्त टीम मीटिंग करू नका. धाकटी डाणू संघ फील्ड अरेंज करा प्लीज. कमी पंचांना मी विनंती करतोय की थोडस सूचना तुम्ही द्या. मिस्टर आसिफ येतोय मैदानाच्या आतमध्ये नॉन सायकिट वरती. गेले अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामधला एक मोठा खेळाडू. आता मात्र विकेट जर आला तर सूरज जयस्वाल सरांकडे मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया कशा पद्धतीने मात्र हा सामना खेळला जाईल. या वेळेला सुरेखरित्या चेंडूला हुक केलं गेलं. चेंडू मात्र सरळ जातोय सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना 13 रन्सवर जाऊन पोहोचलं. यशच आहे. थँक्यू. तयार होतोय जयदेवने पुनश्य गोलंदाजी मार्गवर. सुरेख चौकार आलाय अक्को यांच्या फळीतनं. या वेळेला मात्र थोडासा चेंडू खाली राहतोय. सुरेखरित्या बॅकवर्ड स्कोरलेग रिझनला मात्र चांगली फील्ड केली जाईल. धावसंख्या आपण जाऊन पोहोचेल 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षट क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. जयदेवने उंचपुरा असा गोलंदाज आपल्या उंचीचा फायदा घेत वेगवान चेंडू हाताळतोय. सिद्धार्थ 11 निलेश फायटरच्या अगेन्स्ट आणि अक्कू खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगली फलंदाजी करतोय. एक षटकार आणि एक चौकार त्यांच्या फळीतनं आलाय. चांगली सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल मिस्टर अक्कू यांना. आता मात्र आसिफ येतोय. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना सध्या 40+ माध्यमातून डोंबिवली असेल, कल्याण असेल, ठाणा असेल या विभागामध्ये एक मोठं स्क्रेच निर्माण झालंय आसिफ यांची. कारण मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणारा आसिफ आपण बघतोय सायकिडला. या वेळेला वेगवान मारा होता. थोडस आयसाईट डळमळीत झालेली दिसली. ज्या वेळेला चेंडू राईज झाला त्यावेळेला आय कॉन्टॅक्ट थोडंसं चुकलं गेलं. एक धाव मात्र अर्चित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 धावा धावफलकावर. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून YouTube लाईव्ह टेलिकास्ट जे क्रीडा रसिक वर्ग आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांचं आम्ही गोल्डन विंग्स क्लबच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आपलं हार्दिक स्वागत. हितिक शाह सर असतील, यश पवार सर असतील. कडक मेहनत घेतली त्यांनी, अथक परिश्रम. त्यानंतर टेनिस क्रिकेट विश्वातील लाख मोलाची स्पर्धा आपल्या भेटीला आलाय. या भव्य आणि दिव्य अशा प्रांगणामध्ये 2 दिग्गज संघ आज पालघर डहाणू मधील नामवंत संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघतोय. या वेळेला अक्को मात्र चेंडूला एक्झिक्यूट करते. फटका फसलाय मात्र खेळाडू तोपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. धावसंख्या 2 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 धावा धावफलकावर. 17 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असेल. कॅमेरामॅन अनुराग यांचं कौशल्य तुम्ही बघू शकाल. शेवटच्या चेंडूपर्यंत कॅमेरामध्ये कैद केलं जात आहे आणि क्रीडा रसिकांना एक चांगली पर्वणी आहे.
अतिशय सुरेख वर्क बघायला मिळते कॅमेरामन मिस्टर अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून. यावेळेला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पदाला आले ते होतं. षटक संपलंय. 17 धावा 8.5च्या सरासरीने संघ पुढे जातोय. येणाऱ्या काळामध्ये मात्र बॅटिंगचं ब्लेड ओपन करावं लागेल. गिअर मात्र बदलावा लागेल सिद्धांत इलेव्हन संघाला. मात्र समोरचा संघ नफीतुली गोलंदाजी अनुशासन आहे गोलंदाजीमध्ये. 12 चेंडू 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असतं. थँक्यू. आणि आमच्या 11 ज्या वेळेला नाव येतं त्यावेळेला शोएब भाईला कोण विसरेल. आमच्या साईड स्क्रीनवरून जाताना या ठिकाणी वेलकम मिस्टर शोएब यांचं आगमन होताना. चला फील्ड अरेंज करून घ्या. धाकटी डाणू वारंवार अनाउन्समेंट करायला लागते तुम्हाला. शाबाज भाई सुद्धा आमच्या साईड स्क्रीनवरती नजर येताना आपलं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. टुर्नामेंटसाठी खूप चांगली मेहनत घेताना दिसत आहेत. ही आमची सर्व तरुण मंडळी आहे ज्यांनी या लाख मुलाच्या टुर्नामेंटचं आयोजन केलंय. दैदिप्यमान सोहळा आपण बघतोय. सुरेख आकर्षक ट्रॉफी सुद्धा आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोर ठेवल्या. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनताना गोलंदाजी मार्गावर येतोय पुनश्च गोलंदाज आपण बघू शकाल करण.